अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहितः सिद्धाश्च सिद्धीश्वरः आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटप्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवः स्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलं नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलं ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्च ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। जे भावलिंगी मुनिराज आहेत तर ते आपल्या आत्मस्वरूपाची साधना करत आहेत आणि त्याचं फळस्वरूप सांगितलं काय, बहिरंगामध्ये त्यांना अशा अनेक उपलब्धी होत जात आहेत, वृद्धी सिद्धी आदींची प्राप्ती सहजतेने होत जाते. मग त्यामध्ये त्यांचं प्रयोजन साधना आहे, आराधना आहे, स्वतःचं अनुभवन आहे, आनंदात राहणं हे प्रयोजन आहे वास्तविक. आणि हे सगळं बहिरंगामध्ये जे प्राप्त होतं आहे हे त्यांचं त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे किंवा त्याच्यासाठी म्हणून ते साधना करत नाही आहेत किंवा कोणी आपली स्तुती करावी, कोणी आपल्याला बहुमान द्यावा असा कुठलाही उद्देश मुनिराजांचा नसतो. तर किंवा कोणी निंदा केली तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा हर्षविषाद असे कसलेही परिणाम त्यांचे नसतात. मग त्यासाठी काय सांगितलं की एक साधू होते आणि ते साधू म्हणजे राजा होता एक, आणि त्या राजाला वैराग्य झालं आणि वैराग्य झालं तर तो साधना करण्यासाठी म्हणून जंगलामध्ये राहू लागला, कुठेही एकांत स्थळामध्ये जाऊन राहायचं आणि तिथं जाऊन तपस्या करायचं असं करू लागला. आणि मग एक दिवस काय म्हणायचं एकदम वितरागी परिणाम होते त्यांचे, त्या राजाचे. कोणाबद्दल काय आपल्या मनामध्ये वैर नाही, रागद्वेष नाही, असं त्यांनी एक निश्चल साधनेसाठी म्हणून गृहत्याग केला आणि जंगलामध्ये राहू लागला एक साधना करण्यासाठी. तर त्याच्यात काय झालं की एके ठिकाणी ते फिरत फिरत एका गावाच्या बाहेर काय असं वन वगैरे असेल किंवा तिथं जवळपास काय थोडंफार वस्ती असेल अशा ठिकाणी तो जाऊन राहायला बसला होता एके ठिकाणी. तर तिथं काय होतं, वाळूचा ढीग होता. तर त्या वाळूच्या ढीगवर तो जाऊन बसला. कोण? हा तपस्वी. आणि मग आपलं त्याचं ध्यान चालू होतं, त्याचं कोणाच्याकडं लक्ष नाही, कोणाचं अध्यात्म काय नाही, आपलं कार्य त्यांचं चालू होतं त्या
तपस्वींचं. आणि तिथं पाणी भरायला बायका आल्या होत्या. जवळच कुठंतरी असं काय नदी किंवा काय कुवा असेल तर तिथं ते पाणी भरत होत्या बायका. आणि मग ते पाणी भरत असताना त्यांना पाणी भरायला चालल्या होत्या, तर त्यावेळेस त्यांना ते तपस्वी दिसले. काय करत होते ते? वाळूच्या ढीगवर बसून आपली साधना करत होते. मग हे बघितल्यावर त्या बायकांमध्ये चर्चा झाली. फिमेल गॉसिप म्हणतो ना आपण. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय बोलत होते की हा पूर्वी राजा होता, तर अजून पण त्यांचं राजेपणा सुटला नाही आहे म्हणून पूर्वी सिंहासनावर बसत होते, तर आता त्या वाळूच्या ढीगवर बसलेत. म्हणजे अजून पण तो मान कषाय आहे ह्यांच्यामध्ये, म्हणून बघा कसं बसलेत, असं ते एकमेकांशी बोलत होते. आणि असं बोलत ते निघून गेले पाणी भरायसाठी म्हणून. आणि थोड्या वेळांनी तेच तपस्वी समतल जमिनीवर बसले होते. आणि ह्या बायका परत आल्या पाणी भरून. आणि परत जात असताना काय झालं, त्यांना दिसलं काय की आत्ता ते तपस्वी जमिनीवर बसलेत, त्या वाळूच्या ढीगवर नाही आहेत तर खाली उतरून जमिनीवर बसलेत असं दिसलं. आता बायका शांत राहणार का नाही? बायकांचा स्वभाव नसतो, तर बायकांनी पुन्हा काहीतरी बोलणारच. त्यामुळं ते काय बोलले आता, म्हणले राजा होता, राजांनी तपस्या करण्यासाठी म्हणून सगळं तर त्याग केला, पण अजून क्रोध गेला नाही यांचा. आत्ता आपण बोललो काय की हे ढीगवर बसलेत, त्या उंच स्थानावर बसलेत आणि त्यांना अजून मान कषाय आहे किंवा अजून पण आपण मोठे असं वाटतोय, असं आपण जे म्हणलो ते ह्यांनी ऐकलंय आणि लगेच उतरून खाली बसलेत. किती क्रोधी आहेत हे अजून पण. आपल्याला हिणवण्यासाठी किंवा आपल्याला सांगण्यासाठी ते त्या ढीगवरून उतरून खाली बसलेत, असं त्या बायकांनी आरोप केला. म्हणजे विनाकारण आपण दुसऱ्याचं चांगले गुण बघण्याची सवय आपल्यात नसली ना, तर असं काहीतरी काय निगेटिव्ह पॉईंट्स दिसत राहतात आणि त्याच्या निमित्तात आपण स्वतःचा घात करतोय हे कळत नाही आपल्याला. तर त्यावेळेस ते साधू तर सरळ स्वभावी होते, असं सगळं बडबड करून बायका निघून गेल्या. ह्याचा प्रताप कोण कसा करून घेणार? त्या साधूंच्या भलेही कानावर हे शब्द पडले असतील तरीसुद्धा त्यांचा स्वभाव सरळ होता एकदम. त्यामुळं काय सांगितलं आहे का की न त्यांना उंच बसण्याचा लोभ होता, न खाली बसण्यामध्ये हीनता वाटत होती. साधूंनी हे सगळं ऐकून आपल्या अवगुणांचंच अवलोकन केलं, न की त्या स्त्रियांवर क्रोध केला किंवा त्या स्त्रियांच्या बोलण्यावर ते रुष्ट झाले, असं काहीच नाही. त्यांनी आपल्यामध्ये असणारे अवगुण नष्ट करण्यासाठी म्हणून साधना करत होते. त्यामुळं त्यांनी अजून स्वतःचं परीक्षण करू लागले, अजून आपले सूक्ष्म दोष काढण्याचं किंवा आपल्या साधनेमध्ये दृढ राहण्याचं एवढाच त्यांचा प्रयास राहिला. असं नाही की कोणी आपल्याला काही म्हणतंय, निंदा करतंय म्हणून त्यांच्याविषयी कुठलेही भाव अंतरंगामध्ये नाही राहिले. मग हे सांगायचं कशासाठी होती ही गोष्ट की साधूंचा स्वभाव असतो तो सरळ असतो. साधू कधीही म्हणजे साधनेसाठी त्यांनी आपल्या सगळ्या परिग्रहाचा त्याग केला आणि एकांतामध्ये आपलं जीवन घालवत आहेत. आपण काय बघतोय त्यांना की कुठल्या तरी ख्याती पूजा आदींच्या नादी लागून जर ते करत असतील ही साधना तर ते व्यर्थ आहे. आणि आपण या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं की त्यांना अशी वृद्धी वगैरे प्राप्त झाली आहे म्हणून ते काय म्हणायचं श्रेष्ठ झालेत, श्रेष्ठ मानतायत स्वतःला, असं वगैरे असं आपली दृष्टी असेल तर आपण चुकलो. म्हणून सांगितलं तिथं त्या साधूंना ते सगळं मिळालेलं सहजतेने उपलब्ध झालेल्या गोष्टी आहेत ज्या या वृद्धी वगैरे झाल्या. भावलिंगी मुनी तर आपल्या परिणामामध्ये असे निर्मळ असतात आणि खरं भावलिंगत्व प्रगट झालेलं असलं तर कोणी कसलेही शब्द बोलले तरी त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणून सगळ्यांनी सुधारावं ह्याच्यातून, कोणी त्या साधूंनी, त्या स्त्रियांनी आणि आपण ऐकणाऱ्यांनी सुद्धा. म्हणजे हे सगळे गोष्ट ऐकल्यावर आपल्यामध्ये पण असे काय विचार येतील की स्त्रियांनी असं का वागायचं किंवा स्त्रिया अशा का बोलतात, अशा का बोलल्या त्यांना. तर हे ऐकून आपण विचलित नाही व्हायचं, आपल्याला फक्त स्वतःला सुधारायचं आहे. आपले असे परिणाम झाले असतील, आपण कधी असंच चर्चेमध्ये अडकलेलो असेल तर हे करणं योग्य नाही. आपली कुठली वृद्धी चालली होती? दशपूर्वीत्व वृद्धी आणि चतुर्दश पूर्वीत्व वृद्धी.
काय सांगितलं होतं त्याचा अर्थ की जे मुनिराज आहेत आणि ते साधना करतायत, ध्यान करतायत, त्याच्या निमित्तामध्ये त्यांना 14 पूर्वाचं ज्ञान झालं आणि ते प्राप्त झाल्यावर रात्री ते कायद स्वर्गामध्ये स्थित आहेत. तर प्रातःकाळी सांगितलं भवनवासी, वानव्यंतर, ज्योतिष्क आणि कल्पवासी देवांच्या द्वारे त्या महातपस्वीची महापूजा केली जाते. कशाच्याद्वारे? शंख, मोठे मोठे ढोल, नगाडे वगैरे यांच्याद्वारे त्या मुनींची महापूजा केली जाते. येथे या सगळ्यावरून जिनवचनावर विश्वास दिसून येतो त्या मुनींचा आणि त्याच्या निमित्तामध्ये त्यांना या रुद्धी प्राप्त झालेल्या आहेत हे सांगितलं. तर उद्या काय आहे? काय असतं श्रुतपंचमी म्हणजे? एक दिवस सगळं घरातलं शास्त्र काढायचं, झाडायचं आणि ठेवायचं आणि पुढच्या वर्षीच काढायचं. काय असतं श्रुतपंचमी म्हणजे? काय आहे? का म्हणलंय पर्व याला श्रुतपंचमीला? कोण आहेत नवीन लोक? सांगा बघू. श्रुतपंचमी असं काहीतरी सण आहे जिनवाणीमध्ये, त्या जिन धर्मीयांमध्ये. आपले काय म्हणतात, झाडाच्या पानावर लिहिलेले ग्रंथ सगळे रूपांतर त्या ह्याच्यामध्ये आपले तांब्याच्या पातळीवर घेतले आणि ते परत तांब्याच्या पत्र्याचे ह्याच्यावर घेतले, काय म्हणतात आपले ग्रंथामध्ये रूपांतर केलं. आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्याचं म्हणजे पूजन अर्चन झालं त्या दिवशीपासून श्रुतपंचमीची पद्धत चालू झाली. आजच्या दिवशी सांगितलं श्रुताचा उद्याच्या दिवशी श्रुताचा अवतार झाला. श्रुतपंचमी पर्व अति पावन हे श्रुत के अवतार का. काय पुढं? षटखंडागम धवल जय धवल महाधवल पूजन का, असं काहीतरी आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेलं. तर सांगितला श्रुतपंचमीच्या दिवशी महाश्रुताचा अवतार झालाय. जे काही जिनवाणी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जे सिद्धांत ग्रंथ आहेत त्यांची पूर्णता आणि त्याची रचना झाली म्हणून त्याला श्रुतपंचमी असं पर्व नाव दिलं. आणि मग त्या दिवशी करायचं काय असतं? त्या दिवशी काय करायचं? त्या दिवशी स्वाध्याय करायचं. तो दिवस संपल्यावर सोडून द्यायचं. शास्त्र स्वाध्याय करायचा, नंतर त्याचे व्यवस्थित पानं वगैरे फाटलेले असले कवर घालायचा, त्याला बंधन बांधायचं आणि व्यवस्थित त्याची एक वर्षांनीच काढायचं वगैरे करायची. तर लोक काय करतायत? श्रुतपंचमी नुसतं साजरं करण्यासाठी म्हणून पर्व आहे आज लोकांचा, पण वास्तविक त्याचं करायला कसं पाहिजे? श्रुतपंचमी म्हणजे हे एक दिवस नाही आहे. श्रुताची आराधना तर प्रत्येक दिवशी व्हायला पाहिजे. किंवा आपल्याकडून स्वाध्याय हे खरं त्या शास्त्राचं सेवा आहे, रक्षा आहे. आपण तेवढं सोडून बाकीचं सगळं करतोय. त्या श्रुताला नुसतं सजवणं आणि घरात ठेवणं. घरात सुद्धा आजकाल लोकांच्या खूप कमी आहे श्रुत. परवा सांगितलं ना त्यांनी, तुमच्या घरामध्ये केली आहे का श्रुताची खोली? स्वाध्यायासाठी, भगवंतांसाठी एखादी खोली आहे का वेगळी अशी? अनेकांच्या घरात बघितलं इतके मोठे मोठे घरं बांधली आहेत, पण त्याच्यामध्ये त्या स्वतःसाठी बरं का, म्हणजे काय म्हणायचं, स्वतःला वेळ देण्यासाठी, स्वतःच्या साधनेसाठी असं कुठलं एक स्पेसच नाही घरामध्ये रिकामी. आणि त्यामुळं तिथं कुठं बसणार? मग बसतेच सगळेजण टीव्हीच्या. कोणाचा आवाज काढू नका, डिस्टर्ब होतोय. म्यूट ठेवा आवाज. काय विचारायचं असेल तरच विचारा. नाही, शास्त्राची खोली वेगळीच पाहिजे का? वेगळीच असावी का? वेगळी असावी. का बरं? कारण तुम्ही काय करताय, म्हणजे आता ज्याच्या घरात स्पेस आहे, व्यवस्थित भरपूर ऐस पैस आहे, घर मोठं, तर स्वतंत्र एक खोली ठेवा ना, जिथं जाऊन तुम्ही एक स्वतःसाठी म्हणून थोडं वेळ स्पेशली देऊ शकाल. थोडं काय म्हणायचं, एक एकाग्रतापूर्वक आपला ज्ञान ध्यान अध्ययनासाठी आपण तिथं बसू शकू. कारण तुम्ही बसणार जर
कॉमन प्लेसमध्ये सगळ्यांच्या बरोबर टी व्ही बघतायत, तिथं खातायत पितायत उठतायत, किंवा काय कोण बोलतंय येतं जातंय, अशा ठिकाणी बसल्यावर तुम्हाला किती एकाग्रता राहणार किंवा तुम्ही काय अध्ययन करणार? कोणाला विचारायचं नसेल तर आवाज म्यूट ठेवा, आवाज डिस्टर्ब होतो. मी करायला त्याने म्यूट काढायला लागले. हां, तर म्हणून सांगितलं की मला एवढंच प्रयोजन आहे सांगायचं की स्वाध्यायाचा सर्वांनी नियम करा. उद्याच्या दिवशी मुहूर्त आहे, तर त्या चांगल्या दिवशी सणाच्या निमित्तामध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं, हे स्वाध्याय म्हणजे काय हेच आपल्याला बघायचं आहे आज. खरं स्वाध्याय म्हणजे काय, हे शास्त्र घेऊन बसून वाचणं ह्याला पण स्वाध्याय नाही म्हणायचं आहे. स्वतःचं आधाराने जे काय तुम्ही परिणमन करणार ना, अय म्हणजे परिणमन, स्व अधि अय, स्वतःच्या आधाराने जे काही तुम्ही परिणमन करणार त्याला म्हणतात स्वाध्याय. मग तुम्ही हे शास्त्र घेऊन बसा, ध्यान करा किंवा काय तत्वचर्चा करा, त्याच्यामध्ये स्वतःचा विषय असावा, स्वतःची जाणीव असावी, स्वतःचं अवलंबन असावं, ह्याला स्वाध्याय म्हटलंय. आणि मग ते विषय मिळण्यासाठी किंवा त्याचं ज्ञान होण्यासाठी म्हणून शास्त्राचं अवलंबन घ्यावं लागतंय. आणि मग याच्याद्वारे तुम्ही जे स्वाध्याय करणार ना, तर ज्ञानामध्ये एक सरळता येणार किंवा काय ज्ञानामध्ये क्लॅरिटी येणार आहे एक तुमच्या, की काय आहे नक्की आपली वस्तू, म्हणजे मी म्हणजे काय आहे. आपल्याला पहिला शास्त्र म्हणजे काय हे माहीत नाही आहे, आणि मग त्याच्या पुढं जाऊन शास्त्रात सांगितलेला मी कळणार आपल्याला. मी म्हणजे आजपर्यंत मनुष्य आहे, स्त्री आहे, गरीब आहे, लहान आहे, मोठा आहे हेच माहीत आहे. मी म्हणजे याच्यापासून वेगळा, सकाळी सांगितल्यासारखं असंयुक्त मी आहे ह्याची भावभासनाच नाही आहे. आणि मग ते जाणण्यासाठी म्हणून स्वाध्याय करा हे सांगतायत. मग त्यामध्ये काय घेतला विषय त्यांनी, मोक्षमार्ग प्रकाशक वाचायचं होतं मला आज. आवाज बंद ठेवा. आहेत मोक्षमार्ग प्रकाशक भरपूर आहेत, इकडे इकडे उजवीकडे. काल मी काय बघायला सांगितलं होतं बघितलंय का सगळ्यांनी? तेवढ्यासाठी तर हात लावलं का जिनवाणीला? काय केलं काल सांगा. हां, काल काय सांगितलं होतं? कोण तर म्हटलं मला रिवाईज करून परत एकदा सांगा म्हणून. स्वाध्याय तप कशासाठी करायचं काल घेतलं होतं ना. स्वाध्याय नावाचं तप कशासाठी करायचं, 8 पॉईंट सांगितले होते. बोला पटापटा. तिकडच्या कप्यात आहे. पूर्ण उघडा ते कपाट, पूर्ण उघडा, तिथं पूर्ण उघडल्यावर मिळणार. काय काय 8 सांगा. प्रशस्त अध्ययन, पहिल्यांदा प्रज्ञातिशय. हां, स्वाध्याय कशासाठी? प्रज्ञातिशय म्हणजे ज्ञानाच्या विशुद्धी, काय ज्ञानाच्या अतिशयासाठी. इकडे उजवीकडे काकी एकदम. हां, दुसरं सांगितलं प्रशस्त अध्यवसाय म्हणजे काय, परिणामांच्या विशुद्धीसाठी. तिसरं काय, प्रवचन स्थिती म्हणजे दिव्य ध्वनीमध्ये स्थिरता. पुढं काय सांगितलं, संशयाचा उच्छेद होण्यासाठी. इथं आहे, इकडं आहे, संशयाचा एक ठेवलं होतं मी काल वाचून. संशयाचा उच्छेद होण्यासाठी. 4 झाले का? हां, तेच छेद म्हणा, उच्छेद म्हणा. हां, पुढं 5वं, पराच्या शंकेचे निरसन करणे. पराच्या शंकेचं निरसन करण्यासाठी, स्वतःच्या संशयाचं आणि दुसऱ्याच्या शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून स्वाध्याय सांगितलं. अजून परमसंवेग म्हणजे अंतरंगामध्ये संसाराविषयी भयभीतता उत्पन्न होण्यासाठी. तर वैराग्य, तपाची वृद्धी वाढवण्यासाठी, तपाची वृद्धी करण्यासाठी. म्हणजे कसं तपाची वृद्धी होते? स्वाध्याय हेच तप आहे ना वास्तविक. आणि मग कुठल्याही तपाची वृद्धी ही स्वाध्यायाच्या निमित्तात होणार आहे. तुम्ही स्वाध्याय करताय तर तुम्हाला समजणार आहे काय नक्की तप असतं,
किंवा कशा प्रकारे तपास अवलंबन घ्यायला पाहिजे हे सगळं कळणार आहे, त्यामुळे तपाची वृद्धी होते. अजून दोषांचं निवारण करण्यासाठी आणि निर्मळ चारित्र्याचं पालन करण्यासाठी. किती झाले का? 8 झाले. तर निर्मळ चारित्र्याचं पालन करण्यासाठी सुद्धा स्वाध्याय आवश्यक आहे. स्वाध्याय कशाचा करायचा? 4 अनुयोगाचे ग्रंथ आहेत आपल्याकडं. प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग. मग त्याच्यामध्ये हे जे 8वा अध्याय अधिकार बघा म्हणून सांगितलं होतं मी मोक्षमार्ग प्रकाशकचं. बघितलं का सगळ्यांनी? असं नियम द्यायला लागलेत माहिती का पंढरपूरमध्ये सगळ्यांना रोज एक एवढं पॅराग्राफ वाचायला पाहिजे, एवढे गाथा वाचायचे. तसं तुम्हाला सगळ्यांना नियम द्यायला पाहिजे. मी म्हटलं होतं मोक्षमार्ग प्रकाशकचा 8वा अधिकार बघा. त्याच्यामध्ये सगळं त्यांनी अनुयोगांचं वर्णन केलं आहे आणि त्याचं प्रयोजन काय, तुम्ही कुठला अनुयोग वाचायचा आणि त्याच्याद्वारे काय आपल्याला फायदा होतो, त्याचं प्रयोजन काय आहे, हे सगळं त्याच्यातून कळतंय म्हणून वाचा म्हटलं होतं. अजून सुद्धा वाचा, कारण माझ्याकडून काही सगळं घेतलं जाणार नाही आहे. जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं मी सांगते, पण तुम्ही सगळं वाचलं तर तुम्हाला जास्त आनंद येईल. एक मिनिट बघायला लागले. काल मी तुम्हाला काय सांगणार होते? प्रथमानुयोग का वाचायचं किंवा प्रथमानुयोग वाचताना कशी सावधानता असायला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून सांगायचं होतं. पान नंबर 274 आहे माझं. 274 पुस्तक असेल तर घेऊन बसा. मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये पान नंबर 274 आहे. डोक्यावर घ्या पदर. 2 मिनिटांनी दुसरं पॅराग्राफ घेतलंय त्या ह्याच्यामध्ये. तथा प्रथमानुयोग में कोई धर्म बुद्धि से अनुचित कार्य करे उसकी भी प्रशंसा करते हैं. काय? एखाद्यांनी काहीतरी चुकीची गोष्ट केली तरी सुद्धा प्रथमानुयोग कधीतरी त्याचं कौतुक करतो बरं का, पण ती कुठली घटना आहे आणि त्याच्या मागं काय प्रयोजन आहे हे समजून वाचायला पाहिजे. नाही तर त्यांनी केलं म्हणून आम्हाला पण सूट असं नसतं. जैसे 274 मिळालं का? दुसरं पॅराग्राफ आहे. तुमचं ढुंडारी आहे. हो, मिळालं का तुमच्या? पुढचं काढा, 1 पान, 2 पान पुढचे काढा. तीन पानावर ते अधिकार सुरू झाल्यावर 3-4 पानानंतर आहे. थोडं त्यांना सांगा कुठलं पान. प्रथमानुयोग में कोई धर्म बुद्धि से अनुचित कार्य करे, तेच आहे का? तेच आहे का वाक्य? प्रथमानुयोग में धर्म बुद्धि से कोई अनुचित कार्य करे. पुढच्या पानावर आहे. पुढचं पान काढा तुम्ही. अजून एक पुढचं पान काढा की सांगते मी. इकडच्या पानावर बघा, या उजव्या पानावर. बरं, वाचते ऐका तोपर्यंत. तथा प्रथमानुयोग में कोई धर्म बुद्धि से अनुचित कार्य करे उसकी भी प्रशंसा करते हैं. जैसे विष्णु कुमार ने मुनियों का उपसर्ग दूर किया, सो धर्मानुराग से किया. काय म्हणले? विष्णु कुमार मुनींनी उपसर्ग दूर केला मुनींचा, ते धर्मानुरागाने केलं, परंतु मुनिपद छोड़कर यह कार्य करना योग्य नहीं था. मग विष्णु कुमार मुनींनी काय केलं? छेद केला नव्हता का? दीक्षा छेद करून बटूचा वेश घेऊन गेले होते. मग हे लोक काय बघणार? असं दीक्षा छेद केला तर चालतो, म्हणजे शिथिलाचार केलं तर चालतं, असा कोणी भाव ग्रहण करेल प्रथमानुयोगातून, तर त्याच्यासाठी सांगतायत असं नाही. भलेही अनुचित कार्य केलंय तरी सुद्धा त्याची प्रशंसा केली आहे शास्त्रामध्ये, तरी सुद्धा मागं प्रयोजन होतं ना त्याचं. काय?
मुनिरक्षा. काय म्हणले मी सुजाता काकी? धर्मावर संकट आलं मुनींची रक्षा करण्यासाठी. म्हणजे कोणी अनुचित कार्य करताना दिसतंय आणि त्याची शास्त्रामध्ये प्रशंसा केली जाती आहे, हे एवढंच वाचणार तुम्ही. त्याच्या मागं प्रयोजन काय होतं हे नाही वाचलं, किंवा त्या मुनींची भूमिका कशी होती, मला हे करणं योग्य नाही आहे. पण तरीसुद्धा इतकं जर उपसर्ग होतोय त्या मुनींना किंवा धर्मावर आळ येतोय म्हटल्यावर त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार दाखवला. तर ऐका काय सांगते. विष्णु कुमार ने मुनियों का उपसर्ग दूर किया, सो धर्मानुराग से किया, परंतु मुनिपद छोड़कर यह कार्य करना योग्य नहीं था, क्योंकि ऐसा कार्य तो गृहस्थ धर्म में संभव है और गृहस्थ धर्म से मुनि धर्म ऊंचा है. सो ऊंचा धर्म छोड़कर नीचा धर्म अंगीकार किया, वह अयोग्य है. परंतु वात्सल्य अंग की प्रधानता से विष्णु कुमार जी की प्रशंसा की है. इस छल से औरों को ऊंचा धर्म छोड़कर नीचा धर्म अंगीकार करना योग्य नहीं है. एवढंच वाचणार तुम्ही की त्यांनी सोडलं होतं म्हटल्यावर आम्हाला पण मी दीक्षाछेद करून घरी जाऊन बसलं तर चालतंय, हे योग्य नाही. किंवा तुम्ही दीक्षा घेणार नाही माहिती आहे मला, दीक्षा नाही घेतलाय, जे काही थोडंफार व्रत संयम घेतलाय ना त्याच्यात सुद्धा तुम्ही शिथिलाचार करायला जाता. जसं काय केलं, 11च्या नंतर रात्री TV बघणार नाही. हे नियम घ्यायला चालतंय का नाही सगळ्यांना? 11 म्हणले बरं का मी, लई तुम्हाला 9 नाही 10 नाही, लई जण बघतात. अहो काय सांगायचं तुम्हाला, 12 काय 1 काय रोज बघतात मग, आणि ते नाहीतर मग मोबाईलवर बसतात. मग म्हणूनच स्वतःसाठी एवढा संयम करा ना. 10:30 फार तर लवकर झोपणं खूप चांगलं शरीरासाठी. तर पण ठीक आहे, जाऊ देत. लोक म्हणतात आम्हाला दिवसभर वेळ मिळत नाही, थोडंसं काय म्हणतात एंटरटेनमेंट म्हणून आम्ही बसतो वगैरे, जाऊ देत, तुमचं काय असेल ते. तर 10:30च्या नंतर मी TV बघणार नाही असा आमच्या पप्पांनी नियम घेतलाय. हो ना पप्पा? आहे ना माझ्यासमोर? हो म्हणा लवकर सगळ्यांच्या समोर. मग आता म्यूट काढ. आता म्यूट घेऊन बसते. कुठे गेले? आयो असल्या वेळी बरोबर लेफ्ट हां आहेत. हां तर काय सांगत होते? हां, काहीतरी आपल्या जीवनात संयम घ्यायचं ना, म्हणून म्हणजे हे सांगत होते की छोटंसं व्रत घेतो पण ते पण नीट पालन करत नाही तर दोष लागणार. मग काय नियम केला? रात्री भोजन करणार नाही. म्हणजे काय, कोणाला 48 मिनिटं वगैरे जमत नाही म्हणून ते म्हणतात ठीक आहे रात्री भोजन करणार नाही, म्हणजे सूर्यास्त झाल्यावर जेवणार नाही. सूर्यास्त कधी होतो कोणाला माहिती आहे? कुठं कोण बघते? रोज कॅलेंडर बघता का काय, पंचांग बघता का कशात? तुम्हाला ज्ञान कुठून होणार आहे सूर्यास्त कितीचा आहे? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सूर्यास्त. अंधार पडला एकदम की सूर्यास्त. कितीला असतो सूर्यास्त आणि कितीला अंधार पडतो? सूर्यास्त झाल्यावर सुद्धा उजेड असतो आणि तुमचं कार्य चालूच असतंय मग. आणि मग ते म्हणतात काय, हाताची रेषा दिसते तोपर्यंत सूर्यास्त झाला नाही, अजून खायला चालतंय. म्हणजे हे सगळा शिथिलाचार सुरू झालाय. जे एवढंसं व्रत घेतो त्याचं व्यवस्थित पालन करा, नाहीतर इतका जरी छोटा दोष लागला. काय म्हणलं एक दिवस सांगितलं होतं नाही ना काकींनी, म्हणले 6 वाजताचं सूर्यास्त आहे समजा आणि 6 वाजून 1 मिनिटांनी संपवलं, लगेच संपवलं, कुठं काय दोष लागला? म्हणले दोष लागला का नाही? म्हणजे इतकी सूक्ष्मता असती व्रताचं पालन करताना, हे पण कळत नाही. त्या 1 मिनिटात इतक्या जीवांची हिंसा झाली आहे तुमच्याकडून आणि त्याच्यात तुम्ही आनंद मानून खाताय. आपण कुठं व्रत मोडला असा आपला एक मान आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं इतके सहज त्यांनी 6ला 5 कमी असताना संपवलं तर चालत नाही का आपल्याला? इतकं करेक्ट टाईमला संपवण्याची काय आवश्यकता आहे? तुमच्या घड्याळात फरक पडू शकतो, कदाचित काहीतरी हवा दूषित असू शकते, काहीही कारण असेल म्हणून सांगितलं थोडंसं 5 मिनटं 10 मिनटं लवकर संपवा ना. उलट निर्दोष चारित्र्याचं पालन करण्यामध्ये आपल्याकडून पुढाकार झाला. कदाचित ह्याचं फळ भविष्यामध्ये लवकर मुनिदीक्षा होईल आणि ते पण निर्दोष पालन होईल आपल्याकडून. म्हणून जे नियम घेतलाय ते कसेही असू देत, मोठे असू देत, छोटे असू देत, त्याच्यामध्ये अतिचार लागू नयेत असं पालन करा, हे सांगायचंय प्रथमानुयोगामध्ये. असं नाही की
हं? 48 मिनिटं अगोदर असायचं सूर्यास्ताच्या अगोदर. सूर्यास्ताच्या अगोदर 48 मिनिटं संपवायचं असतं जेवण. कारण सूर्यास्त जेव्हा होतो 6 वाजता जर सूर्यास्त होणार असेल तर 5:12 व्रती त्यागी संयमी जीव संपवतात जेवण खाण सगळं. कारण सूर्यास्ताचा जो संधिकाळ असतो ना त्या दरम्यान जीवांची अधिक उत्पत्ती असते. म्हणजे 2 काळांचं जिथं मिलाप असतो ना, सकाळ दुपार किंवा दुपार संध्याकाळ किंवा संध्याकाळ रात्र, ह्यांच्यामध्ये जो मिलाप असतो तो जो संधी असतो त्यालाच म्हणतात संधिकाळ. तर त्या काळामध्ये जीवांची अधिक उत्पत्ती असते म्हणून त्या दरम्यान जेवण करत नाहीत. इवन 12च्या दरम्यान सुद्धा म्हणून अनेक व्रती पालन करतात, असं की 12 वाजता जेवायचं नाही. आधी तर जेवा, संपवा, नाही तर पुढं तर जेवा, त्या दरम्यान त्यावेळेस जेवायचं नाही, असं अनेक जण पालन करतात. असं पालन करतात आता अनेक जण. आणि ती ह्याची पण वेळ आहे काय, दिवेध्वनी खिरण्याची वेळ, सामायिकाची वेळ म्हणून सुद्धा ते तेवढी वेळ सोडून जेवतात. आणि दिवसा जाऊ दे ठीक आहे, UV रेज आहे, तुम्हाला काही हिंसेचा दोष लागत नाही आहे. पण संध्याकाळच्या वेळी सांगितलं सूर्याची किरणं कमी व्हायला लागली, त्याचं तेज प्रखरता कमी व्हायला लागली, त्यामुळं त्याच्या निमित्तात जीवांची उत्पत्ती सुरू होते. आणि मग त्यावेळेस म्हणून सांगितलं हातातोंडाची घाई करायची नाही, मग तिथे ध्यान करायला सांगितलं. म्हणून आहेत ते नियम व्यवस्थित पाळा, एवढंच सांगायचं होतं. नेक्स्ट, जिस प्रकार, हे एक उदाहरण सांगितलं की छल ग्रहण करू नका, जे काही जिनवाणीमध्ये सांगितलं ते यथार्थ ग्रहण करा. तथा जिस प्रकार ग्वाले ने मुनि को अग्नि से तपाया सो करुणा से यह कार्य किया. म्हणजे सांगितलं ना ते मुनी बसले होते ध्यानस्थ त्या कुटीमध्ये, कुटीच्या जवळ किंवा काय त्या जंगलमध्ये असं, आणि थंडीचे दिवस होते. तर तो ग्वाला म्हणजे कोण झाले, भीमचा जीव ना पूर्वभवात. तर त्यांनी सांगितलं अज्ञानाने, त्याला माहीत नव्हतं की रात्री शेकोटी पेटवायची नसते म्हणून, तर अज्ञानाने त्यांनी त्या मुनींचं शीत उपसर्ग दूर करण्यासाठी म्हणून बाजूला शेगडी ठेवली आणि तिथलं वातावरण गरम केलं. मग ते सांगतायत की करुणेने त्यांनी ते कार्य केलं, परंतु आए हुए उपसर्ग को तो दूर करे. सहज अवस्था में जो शीतादिक का परिशह होता है उसे दूर करने पर रति मानने का कारण होता है और उन्हें रति करना नहीं है. त्या मुनींची भूमिका सांगतात बरं का, एवढं छान सांगितलंय शब्दामध्ये. काय कळलं, जेव्हा तो शीत उपसर्ग दूर झाला तर त्याच्या निमित्तात मुनींना कदाचित रती होऊ शकते. म्हणजे बरं झालं ह्यांनी काढलं, मला आता लावलं, बरं झालं, मला आता बरं वाटतंय, मला आता थंडी वाजत नाही, असा अंतरंगात एवढासा परिणाम जरी आला तरी साधनेपासून च्युत होतात ते. और उन्हें रती करना नहीं है, तब उलटा उपसर्ग होता है. म्हणजे ते साधना करत होते चांगली निर्विकल्प, आणि तुम्ही जवळ जाऊन काय केलं, उलट त्यांना त्या साधनेतून बाहेर काढलं. त्यामुळं त्यांना ते अपेक्षित नाही, तो सुद्धा उपसर्ग आहे हे सांगायचं आहे. इसी से विवेकी उनके शीतादिक का उपचार नहीं करते. ग्वाला अविवेकी था, करुणा से यह कार्य किया, इसलिए उसकी प्रशंसा की है, परंतु इस छल से औरों को धर्म पद्धति में जो विरुद्ध हो वह कार्य करना योग्य नहीं है. हे एवढं एक उपलक्षणात्मक सांगितलेलं उदाहरण आहे. ह्याच्यातून सगळं समजून घ्या. मुनींना तुम्ही माणूस म्हणून बघून किंवा आपल्यासारखं संसारी म्हणून बघून त्यांचं व्यावृत्त करायला जात आहे, सेवा करायला जात आहे, तर कुठं त्यांच्या व्रतात दोष लागतात का हे पण बघायला पाहिजे. काय केलं लोकांनी आजकाल, असं आम्ही ऐकलं की कुठं तर कोणाची तर समाधी चालू होती आणि त्यांनी फोन केला कोणाच्या तरी मोबाईलवर, जिथं की महाराज होते, आम्मा होत्या, अशा ठिकाणी, आणि त्यांनी म्हणले की त्यांना संबोधन करण्यासाठी आम्ही फोन केला आहे. आता ते त्यागी मुनींनी काय करायचं, ज्यांच्याकडं फोन होता त्यांनी आणून तिथं त्या त्यागींजवळ सांगितलं की त्या जीवांना संबोधन करा. मुनींनी काय करायचं, दुसरं काय सांगितलं नाही संसारिक कथा, मग फक्त सांगितलं की ते जीव संलेखना चालू आहे त्यांची आणि त्यांना संबोधन करायचं की नाही. मौन बसलेत सगळे.
असं तुम्ही काय करताय, तुमच्यासारखं त्या त्यागीला वागवण्याचा प्रयत्न करताय, तर हे सगळं चुकीचं आहे. सांगितलं ना, त्या एका फोनच्या रेजमध्ये अनेक जीवांची हिंसा होते तिथं. पण जे काय तुम्ही काय म्हणते टॉवर्स वगैरे लावतात त्याच्या निमित्तात, जे रेडिएशन्स पसरतात त्याच्या निमित्तात अनेक जीवांची हिंसा आहे. मग पूर्वीचे लोक त्या मुनी त्या जंगलात राहायचे, त्यांच्याकडे का मोबाईल नव्हते हो? जंगलात कुठं कोण माणसं असतात? मग इथं शहरात राहणाऱ्या माणसांनी मोबाईलवर फोन करून विचारायचं मुनींना, प्रवचन आहे का, येऊ का? मग मुनींनी सांगायचं, असलं तर या, नसलं तर नाही. असं करत होते का ते? मग त्यांना तिथं अलाउड नव्हतं, तर तुम्हाला तर आज कसं चालणार आहे? म्हणून सांगितलं, त्यागी मुनींनी मोबाईल फोन किंवा काय म्हणायचं तुमचं लॅपटॉप असले काही टेक्निकल डिव्हाइस ठेवायचे नसतात जवळ, त्याचा त्यांना दोष लागतो. तो परिग्रह झाला नाही त्यांच्याजवळ बोललं तरी. म्हणजे बोलल्यावर एक तर सांगितलं हिंसेचा दोष लागतोय, म्हणून वापरायला नकोय. काय म्हणताय? फक्त वस्त्र आणि त्यांच्याकडे फक्त पिंची कमंडलू एवढंच असतं. त्यांनी नाही ठेवलं, तुम्ही नेऊन दिलं हो फोन आणि सांगितलं बोला म्हणून, तरी सुद्धा मुनी त्याच्यावर. आता माताजी बघतो ना आम्ही, एवढंच सांगतो माताजींना आम्ही की त्यांना दर्शन करायचं आहे. म्हणजे इथं आले होते ना एक कोरोनाचे पेशंट, आणि त्यांना खूप भयभीतता झाली होती. त्यांचे वडील, आई नव्हती, आणि म्हटल्यावर त्यांना इच्छा झाली की खूप मला माताजींचं फक्त दर्शन करायचं आहे. मग आपण जवळ तर घेत नव्हतो त्यांना, म्हणजे कोण कोरोनाचे पेशंट्सना असं इथं जवळ आणत नव्हते, ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून. मग ते इथं परगावाहून इथं आणलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्यांना खूप तीव्र इच्छा झाली होती की कदाचित माझं ह्याच्यात काय झालं तर मला फक्त दर्शन करायचं आहे माताजींचं. आणि मग त्यांच्या कोण रिलेटिव्स वगैरे असतील त्यांच्याकडनं मेसेज आल्यावर इथं कोणीतरी विचारलं, फक्त आम्हा तुमच्यासमोर असं फोन धरतो, त्यांनी तुमचं दर्शन करणार आहेत. तरी पण आम्हांनी, म्हणजे असं त्यागीची चर्या असते की कुठल्याही कारणासाठी तुम्ही शिथिल व्हायचं नाही. म्हणजे आणि ते त्यांचं, आणि माताजींनी मग त्यांना काय प्रतिक्रमण वगैरे दिलं किंवा जे काय संबोधन केलं ना, इतकी त्यांची त्याच्यात स्थिरता झाली की त्या कोरोनातून बाहेर पडले ते, आणि स्वतः इथं दर्शनाला आले मग अनेक दिवसांनी नंतर. मग म्हणजे मला म्हणायचं आहे, तेवढ्यासाठी जर त्यागी मुनी भ्रष्ट झाले तर त्यांच्या व्रतात दोष लागतो. मग आम्ही त्यांना फोटो आधीचे असलेले दिले पाठवून. म्हणजे तुम्ही भाववंदना शेवटी करणार आहे ना, ते फोटोनी काय होणार आहे किंवा न, ते काय प्रत्यक्ष तर नव्हतंच, असं नाही तसं. आणि शेवटी तुम्हाला भाव झाले म्हणून त्यागींनी त्यांच्या व्रतामध्ये कशाला दोष लावायचे? हां, आणि भाववंदना शेवटी करायचे. त्यामुळे जे संबोधन केलं ना अम्मांनी, ते त्यांनी खूप चांगल्या रीतीने स्वीकारलं आणि त्याच्या निमित्तामध्ये त्यांची प्रगती झाली. ठीक आहे, फक्त मला म्हणायचं आहे की प्रथमानुयोगातून तुम्ही छल ग्रहण करू नका, कुठल्याही व्रतामध्ये शिथिल होऊ नका. अजून पण त्यांनी चांगलं घेतलं आहे, पण आता वेळ संपली, उद्या बघू. तर तुम्ही उद्या श्रुताची आराधना म्हणून हे एवढं एक अधिकार वाचून काढा. कुठला? मोक्षमार्ग प्रकाशकचा 8वा अधिकार. जेवढा होईल तेवढा वाचा, पण जे काही वर्णन आलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या निमित्तात आपल्या ज्ञानात उघाड होणार आहे, आपल्या दोषांचं आपल्याला ज्ञान होईल, आणि तेवढं टाळण्याचा तरी प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजे. म्हणून स्वाध्याय आवश्यक आहे. ओम प्रणाम. स्वतःच्या ध्रुवशुद्ध निर्दोष आत्म्याला जाणा. हा शुद्ध सिद्ध आत्मा निरपराध आहे, निष्कलंक आहे. स्वयं ज्ञानी आहे, मुनी आहे, केवली आहे. स्वभाव पहा, माझ्यामध्ये काहीच कमी नाहीच. जसे भगवान तसा मी. अहम ब्रह्म अस्मि, अहम शुद्धः अस्मि.
सिद्धोऽहम् ॐ विसर्जन. नमो अरिहंताणं